अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करताना कोणत्या जातीला कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय जे काय तुम्हाला वाटते ते जे काय दिलं असेल तो डाटा जोपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत येत नाही तोपर्यंत लोक कशा पद्धतीचे आक्षेप नोंदवतील, त्यांचा कशा पद्धतीचा विरोध असेल. कारण आपण इतक्या पुढे गेलेलो आहोत, लोक आता शिकलेले आहेत, त्याच्या बाबतीत काय विषय आहे. उपवर्गीकरण झाला पाहिजे का असं तुमचं मत आहे की उपवर्गीकरणाचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत? मुळातच उपवर्गीकरण करणंच धोक्याचं आहे. उपवर्गीकरण झालंच नाही पाहिजे खरं म्हणजे. आणि उपवर्गीकरण जर सरकारला जर वाटत असेल तर उपवर्गीकरण करताना आपण विधानसभेमध्ये हा मुद्दा ह्या वर्षी मांडला, त्यानंतर सरकारकडून काय तुम्हाला उत्तर मिळालं? आणि तुमच्या विधानसभेच्या शेवटच्या याच्यामध्ये आम्ही हा मांडला, पण सरकारकडून त्या बाबतीमध्ये अजून काही सकारात्मक उत्तर तर आलेलं नाही आहे. उलट ज्या पद्धतीनं सरकारनं आता हा कॅबिनेटच्या पुढे आणला त्याच्यामध्ये याच्यावर जेव्हा चर्चा झाल्या असतील तर सरकारनं तो जो डाटा आहे, साधारणतः आपण सगळे अहवाल जेव्हा येतात सरकारकडे तर ते सार्वजनिक केले जातात. मग हा पण अहवाल सार्वजनिक करावा अशी आमची याच्यात मागणी आहे. आपण सत्ताधारी आमदार असून सुद्धा हा मुद्दा एवढा रेटून धरला आणि महाराष्ट्रातील जवळ तुम्हीच हा मुद्दा एवढ्या प्रखर पद्धतीने सरकारमध्ये असून सुद्धा मांडत आहात. तुमच्यासोबत आणखी काही समाजातील आमदार म्हणा किंवा कोणी तुम्हाला सोबत आहेत का, तुमचं समर्थन करत आहेत का किंवा सरकारशी ह्या विषयावर लढत आहेत का? हा संवेदनशील विषय हाताळताना सगळ्या समाजाची परिस्थिती आज विचारात घेऊन याला केलं पाहिजे. नाहीतर आता 2027मध्ये जातीय जनगणना सुरू करण्याचं सरकारनं ऑलरेडी हा केला, त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. तर जातीय जनगणना होऊ दिली पाहिजे, त्याच्यानंतर काय करतात ते केलं पाहिजे. अदरवाईज या आयोगाला थांबवून दिलं पाहिजे. जर जातीगत जनगणना 2027मध्ये झाली आणि जातींची संख्या पाहून जर त्यांना आरक्षण, त्यांची जेवढी ज्यांची संख्या तेवढी त्यांना हिस्सेदारी वगैरेची गोष्ट केली जाते, हे सगळं शक्य आहे का? किंवा त्यानंतर काही तेढ तर निर्माण होणार नाही? कारण हे नुसार ठरवून घेतलं पाहिजे ना, सगळ्या केंद्र सरकारमध्ये ठरवून घेतलं पाहिजे. संख्येनुसार सगळ्यांना 3% द्या, त्यांना 3% द्या, 2% त्यांचे 2% द्या. मग काय तर हे तर असं करा म्हणा, सगळं 100% तुम्ही सगळ्यात पकडताना डॉक्टर बाबासाहेब सगळ्यांना हे करा. सवर्णांना 3% असतील 3% द्या, तुम्ही तर 10% दिलाय. आता सरकारचा काय उद्देश हा निर्णय घेण्यामागे असू शकतो? आता विषय जर पाहिला तुम्ही याच्यामध्ये किती ओबीसीचे, अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमातीचे किती उद्योजक आहेत. शैक्षणिक क्षेत्रातल्या ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये या वर्गाचे किती लोक आहेत. असा जर आपण आकलन केला तर हा जो 85% वर्ग आहे याची 2-5%च्या वर जातच नाही. मग ही समता निर्माण झाली का बाबासाहेबांच्या विचारानं? म्हणून बाबासाहेबांनी जो आरक्षणाच्या बाबतीत म्हटलं का ही काही प्रसाद वाटणं नाही आहे, हे तुम्ही सामाजिक आर्थिक दृष्टीनं जो हजारो वर्षापासून जो समाज मागे राहिला व्यवस्थेमध्ये, वर्ण व्यवस्थेमध्ये, त्या समाजाला पुढं आणलं पाहिजे, त्याला हात दिलं गेलं पाहिजे. आता तर उलट असं व्हायला लागलं का त्या समाजाला परत मागं ओढायचं, त्यांच्यात झगडे लावायचं, फोडा आणि राजकारण करा, अशी जर परिस्थिती होती ती योग्य नाही. नमस्कार, मी संघर्ष. आपण झकास मराठी पाहत आहात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर नेण्याचा प्रयत्न करतो. सध्या महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा गाजत आहे, तो म्हणजे 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा जो निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयाने घेतला, त्याला अनुमती दिली आणि त्याच्या आधारे अनेक राज्यांमध्ये राज्य सरकारला त्याच्या वर काम करायला परवानगी दिली. राज्य सरकारच्या अंतर्गत समित्या गठीत झाल्या आणि त्याच्या अंतर्गत हा उपवर्गीकरणाची जी प्रोसेस आहे ती सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा बधीर समिती ह्या ठिकाणी एक बनवली आणि त्याच्या माध्यमातून उपवर्गीकरणाची जी प्रोसेस आहे ती महाराष्ट्रामध्ये होत आहे. मात्र ह्या उपवर्गीकरणाला अनेक ठिकाणीहून जसा समर्थन मिळत आहे तसाच अनेक ठिकाणीहून अनेक आंबेडकरी चळवळींच्या माध्यमातून याला विरोधसुद्धा होत आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचा जो अहवाल आहे तो सार्वजनिक करावा आणि समाजातील समाज बांधवांना असोत किंवा सर्व पारदर्शक पद्धतीने ही समिती काम करावी आणि त्याच्या माध्यमातून न्याय मिळावा. आज आमच्यासोबत ह्या विषयावर चर्चा करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले साहेब आहेत. साहेब, स्वागत आहे आपल्या
झकास मराठीवर. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला उपवर्गीकरणाच्या आणि त्याच्या माध्यमातून आता अनेक लोक आपापले मतं प्रकट करत आहेत. आपण सुद्धा सार्वजनिकरित्या आपले मतं प्रकट केले की जी बधीर समिती आहे यांनी आपला अहवाल हा सार्वजनिक करावा आणि सर्वांना काय प्रोसेस आहे हे माहीत चालावं अशी आपली मागणी होती. नेमकं हा विषय काय आहे आणि आपण कसं समजावून द्याल? सगळ्यांना नमस्कार. मुळातच 1 ऑगस्ट 2024ला माननीय सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला आहे की अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना अधिकार दिला आणि 1 ऑगस्ट 2024ला माननीय सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिला त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये 15 ऑक्टोबर 2024ला बदर न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली. त्याच्यामध्ये वन मॅन समिती ती होती. या समितीनं अहवाल दिला. आता 17 मार्च 2026ला राज्य सरकारला अहवाल दिला आणि राज्य सरकारनं 10 एप्रिल 2026ला एक GR काढला आणि 15 एप्रिलपर्यंत म्हणजे 5 दिवसापर्यंत त्याच्यामध्ये लोकांनी आपले मतं नोंदवावे अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये GRमध्ये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि विधी न्याय विभागाचे सचिव अशा 3 सचिवांच्या समितीकडे लोकांनी त्याच्यामध्ये आपले आक्षेप नोंदवावे अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये सरकारनं GR काढला. आता मूळ विषय असा आहे की माननीय अनंत बदीर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठीत करण्यात आली त्या समितीचा निर्णय काय आहे, त्यांनी जो उपवर्गीकरणाच्या संदर्भात घेतलेला कशा पद्धतीचा निर्णय घ्या, त्यांनी अहवाल दिला काय त्याच्यामध्ये लिहिलेलं हे जेव्हा लोकांना जर माहीत नसेल तर लोकांनी त्याच्यामध्ये काय नोंदवायचा हा मोठा प्रश्न आहे. शेवटी तुम्ही अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करताना कोणत्या जातीला कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय जे काय तुम्हाला वाटते ते जे काय दिला असेल तो डाटा जोपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत येत नाही तोपर्यंत लोक कशा पद्धतीचे आक्षेप नोंदवतील, त्यांचा कशा पद्धतीचा विरोध असेल. कारण आपण इतक्या पुढे गेलेलो आहोत, लोक आता शिकलेले आहेत, त्याच्या बाबतीत काय विषय आहे हे लोकांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये लोक मतं कशी नोंदवणार हा विषय आहे. आणि म्हणून एक साधारणतः सगळीकडे मागणी आहे महाराष्ट्रामध्ये का अनंत बदीर यांच्या अध्यक्षतेखाली सरकारला जो अहवाल दिला गेला तो अहवाल पहिल्यांदा राज्य सरकारनं सार्वजनिक केला पाहिजे. त्याच्यानंतरच लोकांनी त्याच्यावर आक्षेप नोंदवणं ते योग्य राहील. तर आमची पण मागणी अशीच आहे. वास्तविक जर पाहता तर सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला तो निर्णय 6 वर्सेस 1च्या बेंचनं जरी दिला असला तरी पण अनेक प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतात. कारण साधारणतः 2004मध्ये EV चिन्हा वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेशमध्ये जे म्हटलं गेलं होतं का अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करता येत नाही कारण हा वर्ग एकसंघ आहे, ज्याला होमोजेनियस म्हटलं आहे. कारण अनुसूचित जातीच्या बाबतीत जर विचार केला तर हे सगळा अनुसूचित जातीचा वर्ग हा साधारणतः गावकुसाच्या बाहेर राहायचा. कारण यांना अतिशूद्र म्हटलं जायचं, यांच्या सावलीचा पण विटाळ व्हायचं, यांच्याकडे पाणी पिता येत नव्हतं, यांना कोणती कामं करता येत नव्हती देशातल्या सगळ्या. आणि हा जे करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं नव्हतं. हे ब्रिटिशकालीन याच्यामध्ये पण जे जनगणना झाली होती 1910मध्ये, त्याच्यानंतर 1931-31मध्ये याच्यामध्ये ऑलरेडी हे म्हटलं होतं का हा वर्ग जो आहे हा अनटचेबल वर्ग आहे आणि ह्या वर्गाला गावाच्या बाहेर राहत आहेत, ते अनेक वर्षापासून हे राहत आहेत. हे कोणते या वर्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्टचा दर्जा दिला. शेड्यूल कास्टमध्ये एका याच्यामध्ये आले. मग याचा वर्गीकरण करताना जे सरकारनं निर्णय, ठीक आहे सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला असता, आताही तो निर्णय सरकारनं जर विचार केला, केंद्र सरकारनं जर कायदा केला तर तो बदलता येऊ शकते. कारण या वर्गाला यांना वेगळ्या वेगळ्या घटकामध्ये विभागणी करणं याचा अर्थच जे समतेचा जो तत्व आहे भारतीय संविधानामध्ये त्याचं कुठंतरी त्याच्यामध्ये भंग होतो असं वाटतंय. आणि म्हणून या पद्धतीनं राज्य सरकारनं इतक्या घाईनं ते करता कामा नये. आता 30 तारखेपर्यंत याला राज्य सरकारनं आपले अहवाल आणि आक्षेप नोंदवण्याच्या बाबतीमध्ये जरी म्हटलं असलं तरी पण जोपर्यंत हा अहवाल सार्वजनिक होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काय केलं गेलं आहे
तो लोकांच्या पुढे प्रश्न आहे, कारण आता जातीय जनगणना झालेलीच नाही आहे. मग आता जातीय जनगणना 2027 पासून जेव्हा सुरू होते त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर तरी सरकारनं हा निर्णय घेतला पाहिजे. परंतु याच्यामध्ये विनाकारण एकमेकामध्ये अनुसूचित जातीमध्ये कुठंतरी तेढ निर्माण होता कामा नये आणि या दृष्टीनं सरकारकडे सगळ्या लोकांची मागणी आहे आणि त्या दृष्टीनं आमचा पण प्रयत्न आहे. उपवर्गीकरण झाला पाहिजे का असं तुमचं मत आहे की उपवर्गीकरणाचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत? मुळातच उपवर्गीकरण करणंच धोक्याचं आहे. उपवर्गीकरण झालंच नाही पाहिजे खरं म्हणजे. आणि उपवर्गीकरण जर सरकारला जर वाटत असेल तर उपवर्गीकरण करताना सगळा डाटा जो वस्तुनिष्ठ डेटा आहे, जो सांख्यिकीय डेटा आहे, जो सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये जे म्हटलं आहे आता 2024च्या निर्णयामध्ये जे म्हटलं आहे का उपवर्गीकरण करताना वस्तुनिष्ठ आणि सांख्यिकीय डेटा उपलब्ध करणं गरजेचं आहे. मग तो डेटा सरकारकडे आहे का? कारण आता जनगणनाच झालेली नाही आहे मुळातच. त्याच्यामुळे महाराष्ट्रात जर पाहिलं तर 59 अनुसूचित जाती आहेत. या 59 अनुसूचित जातीची साधारणतः एकूण सामाजिक आर्थिक राजकीय स्थिती कशी आहे हा सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे. त्याच्यामुळे मुळातच हा डाटा जोपर्यंत येत नाही, दुसरं याच्यामधला जो विषय आहे का हा शेवटी ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी पण हा जाणार आहे. लोक न्यायालयामध्ये जातीलच या बाबतीमधला, तो नंतरचा विषय आहे. परंतु आजच्या घडीला आणि कोणत्या तरी एखाद्या विशिष्ट जातीला कुठंतरी फायदा होईल किंवा त्याचा राजकीय कुठंतरी हेतू साध्य होईल अशा दृष्टीनं त्यामध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही असे निर्बंध सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये 2024च्या आहेत. आणि त्याच्यामुळे या सगळ्या बदर समितीनं त्या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेतला आहे का? एक वन मॅन समिती बनवली गेली. त्याच्यामध्ये जर आपण पाहिला तर तिथं कोणत्याही लोकांचं, कोणते जे समाजातले लोकप्रतिनिधी असतील त्या सगळ्यांचे विचार, समाजामध्ये जे उच्च शिक्षित लोक असतील त्या सगळ्यांचा विचार आणि बाकी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन सगळ्या समाज बांधवांशी चर्चा करून, वेगळ्या वेगळ्या जातींच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचा विचार घेतला का? तशा पद्धतीची उपसमिती निर्माण केली का? काही केलं गेलं नाही आहे. मग याच्यामध्ये तुम्हालाही बदर समिती विषयी, त्याच्या अहवालाविषयी काही माहिती? काही माहीत नाही, कुणाला काही माहीत नाही. कुणालाच विश्वासात न घेता हे सगळं जर करण्यात येत असेल तर मला वाटते याच्यामध्ये कोणत्याही समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आमचा प्रश्न नाही. आमचा प्रश्न फक्त एवढाच आहे का एक तर माननीय राज्य सरकारला असं कंपल्सरी पण केलेलं नाही. दुसरी गोष्ट, सर्वोच्च न्यायालयानं असं बंधन तर कुठं घातलंच नाही आहे का राज्य सरकारने हे करावेच असं कुठंच नाही आहे. किंबहुना राज्य सरकारनं सरळ ते 2027ची जनगणना सुरू होईल त्या जनगणनेच्या नंतर त्यांनी विचार करावा किंवा मग केंद्र सरकारनं हा सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला या निर्णयावर संसदेमध्ये बिल आणलं पाहिजे. कारण याच्यामधला 2 मुद्दे आहेत. काही तर एखादी जात जी अनुसूचित जातीच्या प्रवर्गात जर टाकायची असेल तर तो राज्य सरकारला अधिकार नाही आहे. त्याच्यात मुळातच ते आपल्याला केंद्राकडे तो पाठवावा लागतो. मग केंद्र सरकार संसदेमध्ये बिल मांडते, त्याच्यानंतर राष्ट्रपतींकडे ते जाते आणि तो ऑर्डिनन्स नंतर पास होतो. अशी साधारणतः प्रक्रिया आहे. मग सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा म्हटलं का जाती जर एखाद्या जातीला जर एखाद्या कास्टला जर घटनेच्या कलम 341 अन्वये जर एखाद्या केंद्र सरकार आणि प्रेसिडेंट टाकत असेल तर मग राज्य सरकारला उपवर्गीकरणाचा अधिकार दिल्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड गुंतागुंत पण होणार आहे. आणि म्हणून हा निर्णयच मला वाटते बदलवला गेला पाहिजे. एकतर म्हणजे आमचे पर्याय तर असे आहे की एक तर केंद्र सरकारनं याच्यामध्ये कायदा करावा. सुप्रीम कोर्टानं जे दिलं आहे का बाबा हा याच्यामध्ये उपवर्गीकरण राज्यांना करता येणार नाही, तो केंद्राकडे अधिकार असावा. जे कारण त्यांना करता येईल ते केलं पाहिजे. अदरवाईज याच्यामध्ये जो जनगणनेवर आधारितच तुम्हाला सांख्यिकीय आणि वस्तुनिष्ठ डेटा भेटल आणि म्हणून सरकारनं त्याच्यामध्ये ह्या केलं पाहिजे का वस्तुनिष्ठ डाटा आता 2027मध्ये लोकसंख्ये जनगणना होईल त्याच्यानंतर घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट अजून एक त्याच्यामध्ये मला वाटते का उपवर्गीकरण करताना जी बदर समिती बनवली ही संविधानिक समिती आहे असं मला तरी वाटत नाही. त्याचं कारण असं आहे का महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी अनुसूचित जाती जमाती आयोग अस्तित्वात आहे. तो संविधानिक दर्जा त्याला आहे. मग या संविधानिक दर्जाच्या आयोगाला बाजूला ठेवून जर तुम्ही कोणती तरी एखादा जर आयोग करता त्याचा अहवाल जर घेता तर हे पण मला वाटते चुकीचं आहे. अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे हे आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर सरकारनं त्याच्यामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे, समाजाच्या प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे, विभागनिहाय सगळ्या लोकांचं त्याच्यामध्ये दृष्टिकोन घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर काय निर्णय करायचा हे
विधानसभेमध्ये मांडण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आपण विधानसभेमध्ये हा मुद्दा ह्या वर्षी मांडला, त्यानंतर सरकारकडून काय तुम्हाला उत्तर मिळालं? आणि तुमच्या विधानसभेच्या शेवटच्या याच्यामध्ये आम्ही हा मांडला, पण सरकारकडून त्या बाबतीमध्ये अजून काही सकारात्मक उत्तर तर आलेलं नाही आहे. उलट ज्या पद्धतीनं सरकारनं आता हा कॅबिनेटच्या पुढे आणला, त्याच्यामध्ये याच्यावर जेव्हा चर्चा झाल्या असतील तर सरकारनं तो जो डाटा आहे, साधारणतः आपण सगळे अहवाल जेव्हा येतात सरकारकडे तर ते सार्वजनिक केले जातात. मग हा पण अहवाल सार्वजनिक करावा अशी आमची याच्यात मागणी आहे. काय याच्या मागचा उद्देश असू शकते, असं आपण याचं आकलन काय केलं? सरकारचा काय उद्देश हा निर्णय घेण्यामागे असू शकते? सरकारच्या उद्देशाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मी काही बोलणार नाही. मुळातच समाजाची जर परिस्थिती पाहिली तर आजच्या घटकामध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. 59 जातीमध्ये जर तुम्ही पाहिला तर 2011ची साधारणतः जनगणना आपण पाहिली तर त्याच्यामध्ये 62% जवळपास अनुसूचित जातीतील महार आणि बौद्ध समाज आहे. साधारणतः 20-22% हा मातंग समाज आहे. 14 लाख जवळपास चर्मकार समाजाची संख्या आहे, त्यांची संख्या त्याच्यामध्ये कमी येते. त्यांचं प्रमाण जर काढलं ते 9-10% आहे. ते बाकीच्या जाती आहेत त्याच्यामध्ये त्यांची संख्या फार कमी आहे. आता तुम्ही उपवर्गीकरण करताना या सगळ्या समाजाला कशा पद्धतीनं तुम्ही हा करणार आहात? जो अत्यंत कमी असेल, 0.1 असेल, त्याला कसं आरक्षण देणार आहात? खूप प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतील. मग अबकडं टाकताना तुम्ही कशा पद्धतीचं, शेवटी राज्य सरकार निर्णय करेल, आमदार खासदारांचं ते काही होणार नाही, तो केंद्राचा निर्णय आला. परंतु जिल्हा परिषदेमधले असतील, स्थानिक स्वराज्य संस्थातले असतील, त्यांचं उपवर्गीकरण तुम्ही करणार आहात का? काय कशा पद्धतीनं उपवर्गीकरण करण्याची भूमिका सरकारची असणार आहे? हे जोपर्यंत लोकप्रतिनिधींना, सगळ्या समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षित आहेत, सगळ्या स्तरातले आहेत, ज्यांना काहीच भेटलं नाही असं जर सरकारला वाटतं असते, त्यांच्या प्रतिनिधींशी तरी बोलणं झालं. त्यामध्ये मग राजकीय, शैक्षणिक आरक्षण, खूप साऱ्या या गोष्टी, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सगळे आरक्षण. तर त्याच्यामुळे आमची भूमिका आहे की याच्यामध्ये विनाकारण समाजामध्ये तेढ किंवा दरी निर्माण करण्यापेक्षा साधारणतः हा अहवाल सर्वसंमतीनं लोकांच्या पुढे येणं पहिल्यांदा हे अत्यंत गरजेचं आहे. आजच्या घडीला हा विषय त्या दृष्टीनं जर पाहिला तर लोकांच्या पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकारनं हा सार्वजनिक केला पाहिजे. ह्या निर्णयामुळे अनुसूचित जातींच्या मूळ आरक्षणाला धक्का पोहोचू शकते याची भीती समाजामध्ये आहे? नाही, मूळ आरक्षणाच्या भीतीचा विषय नाही आहे. समाजामध्ये वितुष्ट निर्माण होणं हे चुकीचं आहे. कारण बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं, आपण एकतर हा इतिहास जर पाहिला तर याच्यामध्ये लक्षात येते का साधारणतः 2000 वर्षापूर्वीपासून अतिशूद्र वर्गांना गावाच्या बाहेर बसवल्या जायचे. हे सगळ्या जाती होत्या, त्याच्यात नुसतं एक समाज नव्हताच. नुसतं महार नव्हता, चर्मकार नव्हता, मातंग नव्हता, ढोर नव्हता, एका समाजाचा मेघवाल नव्हता, अशा एकच समाज नव्हता. सगळ्या समाजाची सारखी परिस्थिती होती. मग या सगळ्या समाजाला ज्या आधारावर दिला गेला, अनुसूचित जाती का म्हटलं गेलं, शेड्यूलमध्ये टाकला आहे. शेड्यूल हा पूर्ण जातीचा आहे, हा एका याच्या नाही ना, ते पूर्ण देशातला शेड्यूल तयार केलेला आहे. बाबासाहेबांनी तर एक जात टाकलेली नाही आहे, ते पूर्वीपासूनच त्याच्यामध्ये या देशातली परिस्थिती होती त्या हिशोबानं तो केला गेलेला शेड्यूल आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा मग तुम्ही त्यांना विभक्त करायचं हे चुकीचं आहे मुळात. आणि याच्यामध्ये सगळ्यांचंच नुकसान होणार आहे. मातंग समाजाचं पण नुकसान होणार आहे, चर्मकार समाजाचं पण नुकसान होणार आहे, सगळ्यांचं नुकसान होईल. अनुसूचित जातीतले महार समाजांचं पण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं मागणी असेल, मग त्याच्यामध्ये आर्थिक राजकीय आरक्षण देणार आहात का? खूप सारे प्रश्न निर्माण होतील. आता त्याच्यामुळे याच्यामध्ये हा अत्यंत संवेदनशील असा प्रश्न आहे. आणि मूळ जो विषय जर पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 341 घटनेचा जो समतेला धरून हा विषय दिलेला आहे, त्याचा कुठंतरी भंग होतो का हा पण या ठिकाणी आयोगानं पाहिलं पाहिजे. त्या समतेचा भंग होता कामा नये, त्या दृष्टीने याच्याकडे पाहिलं पाहिजे. आपण सत्ताधारी आमदार असून सुद्धा हा मुद्दा एवढा रेटून धरला आणि महाराष्ट्रातील जवळ तुम्हीच हा मुद्दा एवढ्या प्रखर पद्धतीने सरकारमध्ये असून सुद्धा मांडत आहात. तुमच्यासोबत आणखी काही समाजातील आमदार म्हणा किंवा कोणी तुम्हाला सोबत आहेत का, तुमचं समर्थन करत आहेत का, किंवा सरकारशी ह्या विषयावर लढत आहेत का? नाही, मला वाटतं याच्यामध्ये मीच मांडतो अशातला भाग नाही. साधारणतः सगळ्या आमदारांची, सगळ्या लोकप्रतिनिधींची, सगळ्या खासदारांची अशीच काहीशी एकूण ह्या परिस्थिती आहे. कारण आमदारांचा जर म्हटलं तर ते जरी वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये विभागले असतील तरी पण त्यांची परिस्थिती साधारणतः साधी. आता तुम्ही जर विचार केला का या ठिकाणी 80% अनुसूचित जाती, 60%ची संख्या जर असेल, मग आता 29 त्यांचे आमदार असतील
टोटल, तर त्यांचा वाटा तर साधारणतः 18% जातो. पण आजच्या घडीला अनुसूचित जातीमधले बौद्ध महार हे कमी आहेत, 10च असतील. मातंगाची जी संख्या जाते तेवढ्या प्रमाणात त्यांचे पण नाही आहेत. खासदारांची संख्या जर पाहिली तर 5 एकूण येतात. जातीय टोटल लोकसंख्येप्रमाणे पाहिलं तर अनुसूचित जातीमधले महार बौद्धांची संख्या, त्यांना 3 खासदार यायला पाहिजे, त्यांच्याकडे एकच आहे. एकूणच जर पाहिलं म्हणजे तुम्ही जर यांना म्हणता की हे आर्थिक दृष्टीनं वर गेलेले आहेत, यांची राजकीय परिस्थिती काय आहे, सगळ्या गोष्टींचं जर आकलन केलं तर मातंग समाजाची स्थिती तशीच आहे, चर्मकारांची स्थिती तशीच आहे, ढोर समाजाची स्थिती तशीच आहे आणि 59 जातीमधल्या सगळ्या जातींची स्थिती आहे. जे अत्यंत कमी असतील, मांगारुडी असतील, ते बिचारे कसे करणार आहेत, त्यांना काय याच्यातला वाटा भेटणार आहे, असे खूप सारे प्रश्न याच्यामध्ये निर्माण होणार आहेत. आणि म्हणून हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. हा संवेदनशील विषय हाताळताना सगळ्या समाजाची परिस्थिती आज विचारात घेऊन याला केलं पाहिजे. नाहीतर आता 2027मध्ये जातीय जनगणना सुरू करण्याचं सरकारनं ऑलरेडी हा केला, त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. तर जातीय जनगणना होऊ दिली पाहिजे, त्याच्यानंतर काय करतात ते केलं पाहिजे. अदरवाईज या आयोगाला थांबवून दिलं पाहिजे आणि केंद्रामध्ये केंद्र सरकारने याच्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे. खासदार एकत्रित झाले पाहिजे. जर जातीगत जनगणना 2027मध्ये झाली आणि जातींची संख्या पाहून जर त्यांना आरक्षण, त्यांची जेवढी ज्यांची संख्या तेवढी त्यांना हिस्सेदारी वगैरेची गोष्ट केली जाते, हे सगळं शक्य आहे का? किंवा त्यानंतर काही तेढ तर निर्माण होणार नाही? कारण हे नुसार सरकारनं ठरवून घेतलं पाहिजे ना, सगळ्या केंद्र सरकारमध्ये ठरवून घेतलं पाहिजे. संख्येनुसार सगळ्यांना द्या, 3% ज्या त्यांना 3% द्या, 2% त्यांचे 2% द्या. मग काय तर मग हे तर असं करा म्हणा, सगळं 100% तुम्ही सगळ्यात पकडताना डॉक्टर बाबासाहेब सगळ्यांना हे करा. सवर्णांना 3% असतील 3% द्या, तुम्ही तर 10% दिलाय आता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हेच होते. बघा, बाबासाहेबांचा विचार आरक्षणाचा, त्याचं असा कुठंतरी हा करणं हा विषय नव्हता. प्रसाद वाटणे हा बाबासाहेबांचा हेतू नव्हता. मुळात बाबासाहेबांचा विचार होता की सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सगळ्या दृष्टीनं जो अत्यंत मागासलेला आहे, जो प्रचंड मोठ्या प्रमाणात, जशी आता 52% ओबीसी, महात्मा फुल्यांनी त्यांना शूद्र म्हटलंय. ही शूद्रच होते ना. चातुर्वर्ण्यामध्ये पाहिला तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि हा अतिशूद्र भाग आला. आता या सगळ्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती तशीच होती, वाईटच आहे ना. मग त्या पद्धती बाबासाहेबांनी म्हटलं का जो खाली अत्यंत अनेक वर्षापासून जो विपरीत परिस्थितीमध्ये ज्याला ह्या केलं गेलं, ज्याच्यावर बंधनं लादली गेली आणि जो अत्यंत मागासलेला राहिला, त्याला समता, त्याला एका याच्यावर आणण्यासाठी त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी हे पण नाही म्हटलं त्याला खूप वेळेपर्यंत द्या, अनेक वर्ष द्या, असं पण नाही त्यांनी म्हटलं. पण जोपर्यंत ही समता ही जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत त्याला पाठबळ दिलं गेलं पाहिजे, असं बाबासाहेब म्हणाले. आता विषय जर पाहिला तुम्ही तर याच्यामध्ये किती ओबीसीचे, अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमातीचे किती उद्योजक आहेत. शैक्षणिक क्षेत्रातल्या ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये या वर्ग प्रवर्गाचे किती लोक आहेत. असा जर आपण आकलन केला तर हा जो 85% वर्ग आहे याची 2-5%च्या वर जातच नाही. मग ही समता निर्माण झाली का बाबासाहेबांच्या विचारानं? म्हणून बाबासाहेबांनी जो आरक्षणाच्या बाबतीत म्हटलं का ही काही प्रसाद वाटणं नाही आहे, हे तुम्ही सामाजिक, आर्थिक दृष्टीनं जो हजारो वर्षापासून जो समाज मागे राहिला व्यवस्थेमध्ये, वर्णव्यवस्थेमध्ये, त्या समाजाला पुढं आणलं पाहिजे, त्याला हात दिलं गेलं पाहिजे. आता तर उलट असं व्हायला लागलं का त्या समाजाला परत मागं ओढायचं, त्यांच्यात झगडे लावायचं, तोडा फोडा आणि राजकारण करा, अशी जर परिस्थिती होते ती योग्य नाही. त्यांचे विचार आणि जे समाजाला त्यांनी जे समता आणण्याचा प्रयत्न केला ते आता एवढे देशाला 70 वर्ष 75 वर्ष आपण आझादीचा अमृत महोत्सव साजरा केला, आता हा समाज समतेत आला असं तुम्हाला वाटते की? अजून समता हा फार मोठा दूरचा विषय आहे. समता या देशात निर्माण अजून झाली नाही आहे. ओबीसींचा जर विचार केला, 52% ओबीसींची जनसंख्या आहे, 27% पण आपण देतो म्हणतो, ते पण बरोबर भेटत नाही. अनुसूचित जातीची संख्या तशीच आहे. म्हणजे त्याच्यामुळे आता वरच्या वर्गांपासून तुम्ही जर एकूणच काढली फिगर तर त्याच्यामध्ये कुठं आरक्षण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत. नॉट इलिजिबल म्हणून बऱ्याच वेळा रिजेक्ट केले जाते. किती युनिव्हर्सिटीमधले डीन आहेत, किती प्राध्यापक आहेत, किती IAS अधिकारी आहेत, हे सगळा जर डाटा काढला तर लक्षात येते की ही समता अजून निर्माण झाली नाही आहे. सरकार म्हणून कोणावर हा करायचा विषय नाही. सरकार कुणाचंच असो, सरकारनं त्या दृष्टीनं या समाजाला 85% जो समाज आहे
या समाजाला ज्या दृष्टीनं समता निर्माण करायला पाहिजे होत्या, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, ती या देशात निर्माण झालेलीच नाही आहे. त्याच्यामुळे हा समाज लढतो आहे आपापल्या परीनं. मग या लढणाऱ्या समाजाला परत तोडायचं असा जर प्रकार असेल तर ती योग्य नाही. माझं तर आव्हान असेल याच्यात की OBC समाज असेल, अनुसूचित जमाती असतील, केंद्र सरकारनं आता जो निर्णय दिला त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती दोघांचे उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीतला निर्णय आहे. हो. परंतु राज्य सरकारनं फक्त अनुसूचित जातीचंच हातात घेतलं आहे. खूप विषय आहेत असे, मला त्याच्यात काही जायचं नाही. पण मला हे म्हणायचं आहे का हा आरक्षणाचा जर विषय असेल तर हा सगळा बहुजन समाज हा एकत्रित झाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 घटनेच्या कलमामध्ये OBCंना जो दिलेला आहे आरक्षण, किंवा 341मध्ये अनुसूचित जाती, 342मध्ये अनुसूचित जमाती, या सगळ्यांनी एकत्रित येऊन हा लढा करणं गरजेचं आहे. दुर्दैवानं आम्ही कधी एकत्रित येत नव्हतो आणि त्याच्यामुळे आपल्या अडचणी अजून वाढत आहेत. बरं, आता तुमची काय भूमिका राहणार आहे? तुम्ही आंदोलनसुद्धा उभारलं आहात, जिल्हा पातळीवर तुम्ही आंदोलन करत आहात, राज्यामध्ये अशा पद्धतीनं आंदोलन आणि ह्या निर्णयाच्या विरोधात मुळातच सगळ्याच याच्यामधले लोक, याच्यामध्ये काही एका जातीचे लोक याच्यात नाही, 59 जातीमधले साधारणतः सगळ्या समाजाचे लोक, सगळ्या जातीचे लोक या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक शांत बसून देत आहेत, कारण ते बऱ्याच वेळा पक्षाचंच बंधनं असते, बाकीचे काही बंधनं असतात, त्याच्यामुळे ते पुढं बोलत नाही, येत नाही, असे विषय आहेत त्याच्यामध्ये. परंतु साधारणतः सगळ्या लोकांचं, सगळ्या संघटना याच्यामध्ये या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत. आणि म्हणून हे उपवर्गीकरण सरकारला जर करायचं असेल, मला तर वाटते पहिल्यांदा तर हे करूच नये, या पानकडीमध्ये सरकारनं जाऊ नये. आणि खूपच त्यांना जर काही करायचं असेल तर सगळ्यात पहिले त्यांनी जो बदर समितीचा जो अहवाल आहे हा सार्वजनिक करावा. त्याच्यानंतर नव्यानं उपसमिती करावी. या महाराष्ट्रातही जर पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात शिकलेली वेगळ्या वेगळ्या समाजातली लोक आहेत, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष मनात घेऊन शिकतात, सगळ्या समाजातली. परदेशात जाणारी खूप मोठ्या प्रमाणात जर विद्यार्थी असतील तर ती चर्मकार समाजातली आहेत, अनुसूचित जातीतल्या बौद्ध समाजातली आहेत, मातंग समाजातली आहेत, ढोर समाजाची, बाकी सगळ्या समाजातली आहेत. या ठिकाणी अनेक मोठी मोठी मंडळी झालेली आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात, ती सगळ्या समाजात. या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन त्यांची उपसमिती केली पाहिजे, त्यांच्याविषयी विचारविमर्श केलं पाहिजे आणि सरकारनं नंतर ठरवलं पाहिजे का बाबा काय करायचं आहे काय नाही, असं मंथन होणं गरजेचं आहे. दुर्दैवानं तसं कुठं झालेलं नाही आहे. जो अहवाल सरकारला दिला गेला त्याला पण दाबून ठेवला आहे. एवढीच आमची मागणी आहे की एक तर पहिल्यांदा सार्वजनिक करावं. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जे वंचित समाज आहेत त्यांना आरक्षण मिळावं असा उद्देश होता. जर उपवर्गीकरण न करता सुद्धा त्यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल किंवा त्यांना पण मुख्य प्रवाहात आणायचं असेल, म्हणजे हा उपवर्गीकरणाचा ऑप्शन काय आहे? म्हणजे सरकारने आणखी कोणता निर्णय घेतला तर समाजामध्ये तेढही निर्माण होणार नाही आणि जे सरकारचा उद्देश आहे किंवा तोही पूर्ण होईल असं तुम्हाला वाटतं? मला वाटते सरकारला जर असं वाटते तर सरकारनं एकतर आता जातीय जनगणना तर ऑलरेडी सरकार करत आहे, तर त्या संदर्भामध्ये सरकारनं जातीय जनगणना आता 2027-26मध्ये जे सुरू होत आहे, 27पर्यंत पूर्ण होईल, तो डाटा एकतर येऊ द्यावा. त्याच्यानंतर तो डाटा आल्यानंतर त्या डाटावर परत नव्यानं सरकारनं समिती केली पाहिजे. मग ऐतिहासिक पुरावे असतील, अनुभवावर आधारित पुरावे असतील, प्रत्येक जातीतला मागासलेपणा त्याच्यामध्ये स्पष्ट होईल, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि त्याच्यानंतर सरकारनं त्या पद्धतीनं धोरणं पण घेऊ शकते. सरकार काय हा वर्ग मागे आहे तर याला आपण या योजना याच्यासाठी लागू केल्या पाहिजे, याच्यासाठी हे केलं पाहिजे, त्याच्यासाठी हे केलं, असं पण करता येणं शक्य. खूप साऱ्या योजना त्याच्यामध्ये करता येतात. आतापर्यंत जसं EBC आपल्याला वाटत होतं मराठा समाज मागे आहे, मग त्याच्यासाठी आपण या ठिकाणी समिती ह्या केलेली आहे, सारथी आपण संस्था निर्माण केलेली आहे. मग अशा पद्धतीनं करता येऊ शकते तुम्हाला. आता तुम्ही बार्टी जी होती बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था, तिचं तुम्ही RT केली, अण्णाभाऊ साठे केली, मातंग समाजाच्यासाठी वेगळी केलीच आपण. शेवटी तुम्हाला त्याच्यामध्ये जर विशिष्ट समाजाचा उद्धार झाला नाही असं जर वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही काही स्पेशल योजना केल्या पाहिजे. परंतु उपवर्गीकरण करून त्या समाजांमध्ये तेढ निर्माण होता कामा नये, अशा पद्धतीची भूमिका सरकारची असली पाहिजे. आपल्या माध्यमातून मी सरकारला एवढीच विनंती करेल की आजच्या घडीला अनुभवजन्य पुरावे असतील, ऐतिहासिक आणि वस्तुनिष्ठ पुरावे असतील, हे कोणतेही पुरावे बदर समितीकडे आजच्या घडीला नाही आहे. त्याचा डाटा पण अहवाल पण लोकांच्या पुढं आला नाही आहे. आणि म्हणून सरकारनं तो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा नंतरच
जातीय जनगणना देशामध्ये झाली का त्याच्यानंतर या बाबतीत निर्णय घ्यावा असं मला वाटतं. बरं, खूप खूप धन्यवाद सर आमच्यासोबत जुळण्याकरिता आणि ह्या विषयावर चर्चा करण्याकरिता. तर हे होते महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले साहेब. खरं तर हा उपवर्गीकरणाचा निर्णय घटनाबाह्य आहे. खरं तर हा उपवर्गीकरणाचा निर्णयच सरकारने घेऊ नये. याच्या व्यतिरिक्त जर त्या समाजांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर वेगवेगळ्या योजना त्यांच्याकरिता राबवाव्या आणि कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही. आणि ही जी समिती राज्य सरकारने स्थापन केली त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असोत किंवा समाजातील उच्च शिक्षित लोक असोत, या सगळ्यांचे जे मतं आहेत ते इन्व्हॉल्व करून ती जे आधी त्या समितीचा अहवाल आहे तो सार्वजनिक करण्यात यावा, ज्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र त्या अहवालाकडे बघेल आणि त्यानंतरच हा अशा पद्धतीनं काहीतरी निर्णय घ्यावा. अन्यथा महाराष्ट्रातील अनेक आंबेडकरी चळवळी असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे, त्यांच्या विचारांना मानणारे लोक आहेत, ते काही वेगळी भूमिका, आंदोलनात्मक काही निर्णय घेऊ शकतात. आणि जर अशा पद्धतीनं झालं तर महाराष्ट्रामध्ये एकंदरीत तीळ निर्माण होऊ शकतो, समाजामध्ये वाद निर्माण होऊ शकतात, असं एकंदरीत मत आमदार राजकुमार बडोले साहेबांनी व्यक्त केले. आपण ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.